ठीक आहे, लाईव्ह मध्ये आलं ना. ठीक आहे, धन्यवाद. चला, ढवळी विभाग कमिटी तुकाराम आहिरे साहेब, नितीन मोरे, विनायक झाडाने आणि अक्षय मालुसरे या आपण सुदेश सुदेश ढवळी विभाग कमिटी तुकाराम आहिरे साहेब अध्यक्ष, तसेच नितीन मोरे कार्याध्यक्ष, विनायक झाडाने सदस्य, सहकार्याध्यक्ष अक्षय मालुसरे. तर ढवळी विभाग कमिटी अध्यक्ष तुकाराम आहिरे, मी नारायण शिंदे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. अध्यक्ष तुकाराम आहिरे ढवळी विभाग कमिटीचे आणि चाळीचा कोंड गावचे अध्यक्ष नारायण शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. तुकाराम आहिरे साहेबांचा सन्मान, अध्यक्षांचा सन्मान अध्यक्षांच्या शुभ हस्ते. तसेच नितीन मोरे कार्याध्यक्ष, विनायक झाडाने या आपला सन्मान केला जाईल. मी अविनाश जाधव यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. अविनाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते विनायक झाडाने ढवळी विभाग कमिटीचे सदस्य त्यांचा सन्मान केला जातोय. अक्षय मालुसरे या सहकार्याध्यक्ष, अक्षय मालुसरे. अक्षय मालुसरे आहे का? आता आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने मान्यवर आणि दानशूर देणगीदारांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी गोपाल सकपाळ या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते संजय शिंदे या संजय शिंदे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वर खेडेकर साहेब आपण वरती यायचंय. मंडळाचे उपाध्यक्ष तसेच खजिनदार, सर्व मंडळाचे पदाधिकारी, चाळीचा कोंड गावचे सर्व ग्रामस्थ आपण सर्वांनी वरती या. तर यानंतर चाळीचा कोंड गावचे अध्यक्ष नारायण शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सागर शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. नारायण शिंदे साहेबांचा सकाळपासून पहिल्या मॅच पासून फायनलच्या मॅच पर्यंत आमच्या बाजूलाच होते आणि क्रिकेटचा आनंद त्यांनी घेतला. प्रकाश गायकवाड आपण देखील व्यासपीठावरती या. नारायण शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सागर शिंदे यांच्या शुभ हस्ते मंडळाचे अध्यक्ष
विजय शिंदे, काशीराम शिंदे आपण देखील तसेच आणि ज्यांच्या माध्यमातून आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये कॅश दिले असे सर्वांचे पोलादपूर तालुक्यातील आणि चाळीसगाव गावचे ज्यांच्या माध्यमातून आयोजन केली जातात मोठमोठी असे नितेश शिंदे यांचा सन्मान केला जातोय. अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया नितेश शिंदे युवा नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये कबड्डीची स्पर्धा भव्य दिव्य कबड्डीची स्पर्धा या वर्षी देखील असणार आहे. काकाशेठ शिंदे दुसरा क्रमांकाचं पारितोषिक काकाशेठ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय त्यांचं देखील आम्ही आभार मानू. तसेच यानंतर ज्ञानेश्वर खेडेकर यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल विजय शिंदे यांच्या शुभ हस्ते मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खेडेकर यांचा सन्मान केला जातोय. तसेच विजय कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाश गायकवाड यांच्या शुभ हस्ते विजय कदम यांचा सन्मान केला जातोय. तसेच यानंतर अविनाश जाधव साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अविनाश शिंदे साहेबांचा सन्मान अविनाश जाधव यांचा सन्मान केला जातोय. सोपान शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अविनाश जाधव साहेबांचा सन्मान सोपान शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सर्व मान्यवर आणि दानशूर व्यक्तिमत्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच संजय शिंदे यांचा सन्मान केला जातोय. चंद्रकांत जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल संजय शिंदे यांचा. संजय शिंदे साहेबांचा सन्मान केला जातोय. तसेच यानंतर हरिश्चंद्र शिंदे यांचा देखील सन्मान केला जातोय. हरिश्चंद्र शिंदे साहेब या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. काशीराम शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. काशीराम शिंदे यांचा सन्मान काशीराम शिंदे यांच्या हस्ते केला जाईल. सन्मान हरिश्चंद्र शिंदे साहेबांचा सन्मान केला जातोय. तसेच यानंतर प्रकाश गायकवाड यांचा देखील सन्मान केला जाईल. नितीन शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रकाश गायकवाड यांचा सन्मान केला जाईल. तसेच यानंतर चाळीसकोंड गावचे सरीश सौष्ठव बॉडी बिल्डर या ठिकाणी आलेत. सुदर्शन खेडेकर यांचा सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून देखील दिनेश जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या सुदर्शन खेडेकर शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये नक्कीच त्यांना आम्ही पाहिलंय कित्येक वेळा. बॉडी बिल्डर देखील आहेत. सुदर्शन खेडेकर यांचा सन्मान तसेच
त्याच्यानंतर गावावरून आलेले विजय शिंदे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. विजय शिंदे साहेब या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्ञानेश्वर खेडेकर यांच्या शुभ हस्ते तसेच राजू शिंदे आपला देखील सन्मान केला जाईल. राजू शिंदे यांचा सन्मान विजय कदम यांच्या शुभ हस्ते केला जाईल. राजू शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच चंद्रकांत जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. नारायण शिंदे यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत जाधव यांचा सन्मान केला जातोय. तसेच दिनेश जाधव साहेबांचा सन्मान केला जाईल. सागर शिंदे यांच्या शुभ हस्ते दिनेश जाधव या आपला देखील सन्मान. तसेच यानंतर काशीराम शिंदे यांचा देखील सन्मान केला जाईल. काशीराम शिंदे साहेब यांचा सन्मान यानंतर होईल. चंद्रकांत जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. काशीराम शिंदे विशाल शिंदे यांच्या शुभ हस्ते काशीराम शिंदे यांचा सन्मान. यानंतर नितीन शिंदे यांचा सन्मान केला जाईल. नितीन शिंदे यांचा सन्मान. ज्ञानेश्वर खेडेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तसेच यानंतर सुनील शिंदे यांचा देखील सन्मान केला जाईल. सुनील शिंदे घे विशाल शिंदे घ्या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तसेच यानंतर नितीन वाडकर आपला देखील सन्मान केला जातोय. नितीन वाडकर या. दीपेश अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते नितीन वाडकर या आपला सन्मान केला जाईल. नितीन वाडकर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. गावावरून आलेत खास या ठिकाणी नितीन वाडकर, त्यांचा देखील सन्मान केला जातोय अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर संदीप शिंदे ते देखील गावावरून आलेत. संदीप शिंदे या खास गावावरून ही मंडळी या ठिकाणी आलेत. मयूर जाधव यांच्या शुभ हस्ते. तसेच आणखीन एक आपले देणगीदार आहेत निवृत्ती जाधव यांचा सन्मान प्रतीक यांनी स्वीकारावा. आणखीन एक आपले देणगीदार निवृत्ती जाधव यांचा सन्मान प्रतीक यांनी स्वीकारायचा आहे. विशाल शिंदे यांच्या शुभ हस्ते
मंडप डेकोरेटर्स या आपला देखील सन्मान केला जाईल. राज शिंदे, आकाश गायकवाड यांच्या शुभ हस्ते. मंडप डेकोरेटर आहेत का? या मंडप डेकोरेटर. राज शिंदे आणि आकाश गायकवाड. तसेच आमचे लाईव्ह फोर्स वन लाईव्हचे अनिकेत जावकर, इम्तियाज, ऋषिकेश शिंदे, बाळू यांचा देखील सन्मान अभिषेक जाधव, अनिरुद्ध शिंदे, गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. इम्तियाज या आपला फोर्स वन लाईव्ह आणि आमच्या बाळूचा देखील सन्मान करा. तसेच आमचे पंच मयूर कडव यांचा देखील सन्मान केला जातोय. मी विनंती करेल मंदार गायकवाड यांच्या शुभ हस्ते. अभि जाधव या आपल्या शुभ हस्ते. अभि जाधव, राकेश जाधव, मयूर कडव आमचे पंच यांचा सन्मान केला जातोय. आजच्या या गावदेवी चषक 2025चं ज्यांनी समालोचन केलं, तर या स्पर्धेसाठी मैदान आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिला असे आपले सन्माननीय दिनेश दादा ठाकूर साहेब यांचं आगमन झालंय. मी विनंती करेल की आपण आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे आणि त्यांचे सर्व स्थानिक भूमिपुत्र दानशूर महादू शेठ ठाकूर यांचे सुपुत्र आपले दिनेश दादा ठाकूर साहेब यांचं आगमन झालंय. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच संतोष मोरे साहेब आपण देखील व्यासपीठावरती, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच युवराज खरात साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. गौतम केदारे साहेब आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच मिलिंद सावंत साहेब आणि दीपक शिंदे साहेब, मिथुन घंटेवाद साहेब आपण देखील सर्वांनी व्यासपीठावरती या. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हे मैदान काही कारणास्तव मिळत नव्हतं, परंतु त्यांनी हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि आपली स्पर्धा यशस्वी पार पडली. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपल्या मंडळाचे अध्यक्ष नारायण शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सर्वांचा यथोचित मान सन्मान करूयात. हे मैदान उपलब्ध करून देण्यामध्ये महत्वाचा हातभार या व्यक्तिमत्वाचा लाभला. स्थानिक भूमिपुत्र दानशूर महादूशेठ ठाकूर यांचे सुपुत्र माननीय श्री दिनेश दादा ठाकूर साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून हे मैदान, पटणीचं मैदान सहसा कोणाला उपलब्ध होत नाही, परंतु आपल्या या चाळीसकोंड गावाला आणि आपल्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलं. माननीय श्री दिनेश दादा ठाकूर व मित्र परिवार यांचं मान सन्मान सर्वांचा केला जातोय. मिलिंद सावंत आपण देखील यायचंय, आपला देखील सन्मान केला जाईल. मिलिंद सावंत या. तसेच सनी आपण विकेटसाठी मेहनत घेतली, आपला देखील सन्मान केला जाईल. सनी या. ज्यांनी ज्यांनी आपल्या स्पर्धेला, जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांचं देखील सहकार्य आपल्याला लाभलंय, त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान. यानंतर सनी ज्यांनी विकेट बनवली, विकेट बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली, सनी या आपला देखील सन्मान केला जाईल.
धन्यवाद. आम्ही सर्वांचा आभार मानू की अशाच प्रत्येक वेळी आम्हाला मैदान उपलब्ध करून तुमच्याकडून होवं ही अपेक्षा ठेवतो. तसेच पाण्याची व्यवस्था आकाश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आकाश पाटील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. गावदेवी आई गावदेवी चषक 2025 या संपूर्ण सामन्याचं ज्यांनी समालोचन अगदी खणखणीत आणि उत्कृष्ट पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर चित्रीकरण उभं करावं असं केलं, असे बाळा पवार यांचा सन्मान आमच्या गावचे मंगेश शिंदे यांच्या शुभ हस्ते होत आहे. बाळा पवार उत्कृष्ट असे समालोचनकार आहेत. त्यांचा सन्मान सर्वेश शिंदे यांच्या शुभ हस्ते होत आहे. उत्कृष्ट असं ज्यांनी समालोचन संपूर्ण या स्पर्धेमध्ये, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलं असे बाळा पवार यांचा इथे सन्मान. आता ज्यांची आतुरतेने, ज्या बक्षिसांची आपण आतुरतेने वाट पाहत सर्व आपले जे आयोजक होते, युवा आयोजक होते आणि नव्याने आयोजन करायचं होतं, त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं आणि पहिलीच वेळ होती त्यांनी हे आयोजन करून दाखवलं. 16 टीम एका दिवशी खेळवणं सोपी गोष्ट नाहीये, ते केलं. आणि सर्वांनी जे युवा, सर्व चाळीचा कोणचे सर्व टीम, संपूर्ण संघ यांचा सन्मान आपण जे चाळीचा कोणचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. या सर्वांनी यावरती अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सेक्रेटरी सर्वांनी आपण या युवा खेळाडूंचा सन्मान करूया. आणि ज्यांनी ही कामगिरी केली आहे, टुर्नामेंट ठेवणं, स्पर्धा ठेवणं सोपी गोष्ट नाही. नितेश शिंदे या आपण देखील या. नितेश शिंदे यांचं नाव घेतलं नाही तर नक्कीच या. नितेश शिंदे एक मुख्य आयोजक देखील आहेत, युवा नेतृत्व आहे पोलादपूर तालुक्याचं. सागर शिंदे नक्कीच नेहमीच मेहनत घेत असतात. सागर शिंदे कुठलीही स्पर्धा असू देत, विभागाची स्पर्धा, ढवळी विभाग प्रीमियर लीग देखील, आणि त्याचं खजिनदार पद देखील भूषवतात. आणि आज आपल्या गावाची चाळीचा कोण गावाची स्पर्धा करायची आहे. काका शेठ देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. काका शेठ शिंदे यांचा देखील, परंतु तर या ठिकाणी युवा खेळाडूंचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, चाळीचा कोणचे ग्रामस्थ यांच्या वतीने सर्वच चांगली मेहनत गेली 2 ते 3 दिवस या मैदानामध्ये येऊन रात्री 1:30-2 वाजेपर्यंत थांबले आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर काकाशेठ शिंदे यांचा सन्मान केला जातोय. ज्ञानेश्वर खेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण काकाशेठ शिंदे हे देखील या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य लाभलं. आणि ज्यांनी दिवस रात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, मी काकाशेठ शिंदे यांना विनंती करेल आपण त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे. दिवस रात्र पाहिला नाही, सर्वांना एकत्रित घेतलं
आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. सागर शिंदे यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या सागर शिंदे साठी झाल्या पाहिजेत. सर्व डीटीपी पासून ते सर्व विशाल असतील, सर्व युवा खेळाडू, सर्वेश असतील, राज, सर्वांनीच मेहनत घेतली या स्पर्धेला. त्यापैकी सागर शिंदे हे नाव आहे. काकाशेठ शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सागर शिंदे, सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दिवस रात्र मेहनत करून ही स्पर्धा, सुदेश शिंदे असतील, सर्वांनीच, ज्ञानेश, सर्वांचीच नावं आता घेऊ शकत नाही, परंतु सर्वांनीच मेहनत घेतली. सतीश या आपण देखील, सतीश या, सुदेश देखील आहेत, ज्ञानेश, सर्वांनी पुढे यायचं ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली. सुदेश शिंदे आहेत. सर्वांचीच मेहनत आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी पार पडली. सर्वांना पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु नितेश शिंदे लवकरच कबड्डीची स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा घेऊन येणार आहेत. तर आपण वैयक्तिक बक्षीस काढण्याकडे वळतोय. चारही टीम समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा तुषार जाधव या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच बाकी होती, हा पुरस्कार दिला जातोय. आणि राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. आणि फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच वैभव ठरलाय आणि ज्याने षटकार देखील ठोकला होता त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल. फायनलच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ₹500 कॅश प्राइज, जो षटकार पहिला फायनलच्या मॅच मध्ये मारला आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील घेतला. ₹500 कॅश प्राइज. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी किरण जाधव, विशाल शिंदे, सतीश जाधव आणि रुपेश खेडेकर या चौघांनाही विनंती करेल, आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संघ आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले. खेळाडू आहे तुषार जाधव. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण देतोय. किरण जाधव, विशाल शिंदे, सतीश जाधव आणि रुपेश खेडेकर यांच्या चौघांच्याही शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देतोय. एक बॅट देखील दिली जाते डीएस स्पोर्ट्सच्या माध्यमातून. षटकार चौकारांची आतिषबाजी किरण जाधव, विशाल शिंदे, सतीश जाधव आणि रुपेश खेडेकर आपल्या चौघांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देतोय. तुषार जाधव उर्फ मना यांना हा पुरस्कार बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, जे मात्र सौजन्य लाभले किरण पांडुरंग जेदे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण देतोय. मी सुदेश शिंदे, प्रतीक जाधव, तुषार शिंदे आणि अक्षय जाधव आणि बाळू आपण यायचे आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देतोय. खेळाडू आहे बोरज ब्लास्टर संघाचा. शूज आणि चषक दिले जात आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वीरेंद्र मोरे ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. या सुदेश शिंदे, प्रतीक जाधव, तुषार शिंदे, अक्षय जाधव शूज दिले जात आहेत. ट्रॉफी
तर बेस्ट बॉलर हा पुरस्कार आपण या विरू बेस्ट बॉलर हा पुरस्कार शूज आकर्षक दिले जात आहेत. DSC चे शूज. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार दिला जातोय वीरेंद्र मोरे यांना. तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिनेश जाधव, काशीराम शिंदे, नितीन वाडकर, नितीन शिंदे, संदीप शिंदे, संदीप जाधव, दीपेश जाधव. आपण सर्वांनी यायचे आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय. दिनेश जाधव, काशीराम शिंदे, नितीन वाडकर, नितीन शिंदे, संदीप शिंदे, दीपेश जाधव या सर्वांनी आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक 5,000 रुपये कॅश प्राइज आणि संघ आहे जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. या साखर संघ चतुर्थ क्रमांक जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. अक्षय मालुसरे इथं आहेत तरी भरू या. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर येणाऱ्या 15 आणि 16 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज चषक साखर गावामध्ये स्पर्धा रंगणारे आणि त्या टीमने आज चतुर्थ क्रमांक पटकावलाय. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. मी विनंती करेल प्रकाश गायकवाड, राजू शिंदे, चंद्रकांत जाधव, विजय शिंदे आपण यायचे आपल्या तिघांच्या आपल्या चौघांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. प्रकाश गायकवाड, राजू शिंदे, चंद्रकांत जाधव आणि विजय शिंदे. तृतीय क्रमांक 5,000 रुपये कॅश प्राइज आणि संघ आहे रायझिंग स्टार खांडज. हा संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रायझिंग स्टार खांडज. 5,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेतील मालिकावीर हा पुरस्कार आपण देतोय. मालिकावीर देतोय. मालिकेवीरासाठी स्मार्ट वॉच होतं परंतु त्याच्या बदल्यामध्ये आयोजकांनी निर्णय घेतलाय की कॅश प्राइज देतोय. पण आपण 2,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शूज आहेत आणि आकर्षक ट्रॉफी आहे. आपण देतोय हा मालिकावीर पुरस्कार. मी सागर शिंदे, मयूर जाधव, ज्ञानेश शिंदे आणि सर्वेश शिंदे आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. मालिकावीर हा पुरस्कार आपण देतोय. सागर शिंदे, मयूर जाधव, ज्ञानेश शिंदे, सर्वेश शिंदे. कोणता खेळाडू असणार आहे मालिकावीराचा हकदार? दोनही टीम मधून चांगले खेळाडू होते. थोडीशी पडझड चालू होती की कोणत्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज द्यायची, परंतु संघ आहे बोरज ब्लास्टर. वैभव ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. या वैभव मालिकावीराचा हकदार. आई गावदेवी चाळीचा कोंड 2025 मधील मालिकावीर. या स्पर्धेतील कॅश प्राइज 2,500 रुपये, एक आकर्षक शूज, आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिली जाते. या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय वैभव. तर द्वितीय क्रमांक या स्पर्धेतील उपविजेता मी संजय शिंदे, अविनाश जाधव, विजय कदम, हरिश्चंद्र शिंदे आणि काका शिंदे यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते. संजय शिंदे साहेब, अविनाश जाधव साहेब, विजय कदम साहेब, हरिश्चंद्र शिंदे आणि काका शिंदे यांच्या शुभ हस्ते
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. संघ आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले. हा संघ ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी, उपविजेता. आणि या संघाला एक आकर्षक ट्रॉफी दिले जाते, पारितोषिक. आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मी अध्यक्ष मंडळाचे श्री नारायण शिंदे साहेब, तुकाराम आहिरे विभागाचे अध्यक्ष, तसेच ज्ञानेश्वर खेडेकर उपाध्यक्ष आणि नितेश शिंदे या आपल्या शुभ हस्ते तर बोरज ब्लास्टर हा संघ आपण DVPL ला पाहिला, त्यामध्ये किरण झाडाने यांनी संघ तो घेतला होता, परंतु तिकडे संघ पराभूत झाला. गोपाल यांनी देखील, परंतु ही ट्रॉफी बोरज ब्लास्टरच्या खेळाडूंनी ठरवलं की ट्रॉफी जर मारली तर तुम्हाला जी ट्रॉफी देणार. आणि मंगेश बेलोस यांनी जर्सी देखील दिली आणि त्यांची देखील जर्सी घाली परिधान करून हा संघ प्रथम क्रमांक मानकरी ठरला या स्पर्धेतील. बोरज ब्लास्टर आई चाळीचा कोंड चषक, आई गावदेवी चाळीचा कोंड चषक या स्पर्धेतील विजेता संघ ठरलाय. रोहन बाणे, दीपेश घाडी आणि पवार आणि सागर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण यांच्या वतीने रोहन बाणे, दीपेश घाडी, पवार आणि सागर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मला देखील या स्पर्धेसाठी सुदेश शिंदे, सागर शिंदे सया यांनी संधी दिली, राजनी आणि तसेच आमचे विशाल बाळू देखील. बाळू आता प्रत्येक स्पर्धेला आम्हाला भेटत राहणार आहे, कारण कॅमेरामॅनची भूमिका तो बजावतोय. जिकडे असेल पोलादपूरमध्ये तिकडे तो भेटणार. या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर या स्पर्धेसाठी मला संधी दिली, मी नक्कीच नितेश शिंदे यांचा देखील आभारी राहील की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात, परंतु गेल्या वर्षी कबड्डीला नव्हतो आलो, परंतु या वर्षी नक्की येईल. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या स्पर्धा असतील त्या त्या वेळेला नक्की येईल. अल्पेश खेडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. रोहन बाणे, यश कोकू, सोहम शिंदे खास पुण्यावरून आले, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि ज्यांचा ज्यांचा सन्मान राहिला असेल, नाव घ्यायचं राहिला असेल, जे जे देणगीदार सहकार्य करणारे ज्यांचं नाव नजर अंदाजे चुकून घ्यायचं राहिलं असेल, सुमित शिंदे घ्या आपल्या शुभ हस्ते आपण करूया. यश कोकू या आपला देखील सन्मान, सुदेश शिंदे यांचे मित्र. यश कोको या पोलादपूरच्या स्पर्धामध्ये यश कोको हे तुम्हाला दिसणारच. तर मी आभार मानेल सर्वांचं पुन्हा एकदा आणि इथंच थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय